नमस्कार. इचलकरंजीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. इचलकरंजी रेल्वे कृती समितीचे प्रांत कार्यालय परिसरात धरणे आंदोलन. रेल्वे मार्गासाठी आंदोलक आक्रमक. इचलकरंजी शहराच्या औद्योगिक आणि व्यापारी प्रगतीसाठी महत्वपूर्ण असलेल्या रेल्वे प्रकल्पाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत रेल्वे कृती समितीच्या वतीने आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. हातकणंगले ते इचलकरंजी या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तातडीने भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेक वर्षापासून हा प्रकल्प कागदावरच असून सर्वेक्षणाच्या नावाखाली केवळ वेळ काढला जात असल्याची भावना समितीने व्यक्त केली आहे. या आंदोलनात इचलकरंजीतील विविध संघटना, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या विकासासाठी रेल्वे किती गरजेची आहे हे पटवून देण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिले आहे. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही किंवा कामाची प्रत्यक्ष प्रगती दिसत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने बोलून दाखवला. पाहूया या निमित्ताने कृती समितीच्या सदस्यांनी शिवराज न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया. आज इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं धरणं आंदोलन या ठिकाणी करत आहोत. गेली 20 वर्ष झालं कृती समितीच्या वतीने इचलकरंजीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने निवेदन द्यायचं, वेगवेगळ्या मार्गाने सगळ्या नेते मंडळींना भेटायचं काम केलं. त्याचाच एक उपाय म्हणून इचलकरंजीला रेल्वे मंजूर झाली. 8 किलोमीटरची रेल्वे मंजूर झाल्यानंतर फक्त 100 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारनं द्यायचं आणि 100 कोटी रुपये केंद्र सरकारनं द्यायचं या धर्तरेवरती इचलकरंजी मंजूर झाली. त्याचा सर्वे ही झाला. पण गेली 4-5 वर्ष झालं या रेल्वेचं काम चालू होईना झालं. फक्त 100 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारला द्यायला पाहिजे आणि मग केंद्र सरकार ते काम चालू करणार. आजपर्यंत केंद्र सरकारनं टोकन म्हणून काही रक्कम ही खात्यावर टाकली, पण इचलकरंजीच्या आमदारांना आणि इचलकरंजीच्या खासदारांना कुठला पाठपुरावा करता येईना झाला आणि म्हणून इचलकरंजीची रेल्वे थांबली. आज देशाच्या पातळीवर बघितलं तर सगळ्या ठिकाणी आपापले आमदार, खासदार, मंत्री आपापल्या भागात रेल्वेचं जाळं विणत आहेत, रेल्वेचे स्टेशन उभा करत आहेत. पण आमच्या कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या खासदारला आणि इचलकरंजीच्या आमदारला इचलकरंजीत रेल्वे का नये हा असा प्रश्न पडलेला जनतेच्या समोर आहे. आणि म्हणून मंजूर झालेली रेल्वे इचलकरंजीत आलीच पाहिजे. आणि जर या आमदार खासदारांनी रेल्वे आणण्यात गलतानपणा केला तर आम्ही इचलकरंजीत मोठं जन आंदोलन उभा करू व या खासदारला इचलकरंजीत रेल्वे आणण्यास भाग पडू. आणि नाहीतर पुढल्या काळात या खासदारला, आमदारला इचलकरंजीची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण इचलकरंजीत रेल्वे ही आलीच पाहिजे आणि जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत रेल्वे कृती समिती स्वस्थ बसणार नाही. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. 2014 नंतर भारतात सर्वत्र रेल्वेचं प्रचंड जाळं विणले जात आहे. जिथे एक लाईन आहे तिथे डबल लाईन झाली, जिथे डबल लाईन आहे तिथे ट्रिपल लाईन झाली, जिथे डबल लाईन आहे तिथे चोपल लाईन पण होत आहे. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर कसारा मनमाड, मनमाड ते भुसावळ, भुसावळ ते जळगाव सर्वत्र 4 लाईन होत आहेत. परंतु इचलकरंजीचा दुर्दैव असला आहे इथं आम्ही एक लाईन मागत आहे ती सुद्धा आम्हाला मिळत नाही आहे. मंजूर झालेली रेल्वेसाठी महाराष्ट्र सरकार 100 करोड सुद्धा देऊ शकत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शकतो की महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर 100 करोडचा निधी रेल्वे विभाग दिल्लीला तुम्ही हे ट्रान्सफर करावं आणि लवकरात लवकर इचलकरंजीचा रेल्वे भोंगा वाजेल अशी रेल्वेची व्यवस्था करावी. इचलकरंजीच्या सर्वसामान्य नागरिकाला या महागाईच्या भडीमारामधून रेल्वे वाचू शकेल. त्यांच्या दळणवळणाचं मोठं साधन आहे. इचलकरंजी हा फार मोठा वस्त्रोद्योगाचं सेंटर आहे. इथून बाहेर माल जाण्यासाठी, ने आण करण्यासाठी रेल्वे अत्यंत आवश्यक आहे.
ही रेल्वेची लाईन गुड्स लाईन म्हणूनच मंजूर आहे. ही 9 किलोमीटरची जी लाईन आहे ती गुड्स लाईन म्हणून मंजूर आहे. तरी रेल्वे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या भरभराटीसाठी, इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाचं कॉस्टिंग कमी येण्यासाठी अत्यंत अशी आवश्यक अशी रेल्वे आहे. तरी मी संबंधित सर्व विभागांना विनंती करतो, आमदार खासदारांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे पैसे वर्ग करून केंद्र सरकारला वर्ग करून इचलकरंजीचे रेल्वे काम चालू करावं आणि वर्ष दीड वर्षात इचलकरंजीचा भोंगा वाजेल अशी व्यवस्था करावी. 2011 साली इचलकरंजी रेल्वे कृती समिती स्थापन करण्यात आली. इचलकरंजीचे रेल्वेचे प्रश्न मांडण्यात यावेत आणि त्या माध्यमातून आपल्याला काम करता यावं म्हणून या रेल्वे कृती समितीची स्थापना झाली. त्या माध्यमातून आम्ही इचलकरंजीला रेल्वे स्टेशन व्हावं आणि इचलकरंजी हा रेल्वे मार्गाने जोडलं जावं याच्यासाठी प्रयत्न करून सुरेश प्रभूंनी आम्हाला 8 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग हातकणंगले इचलकरंजी मंजूर करून दिला. त्यानंतर त्यांनी आपलं कराडहून उद्घाटन पण केलंय. ह्या रेल्वे मार्गाचं भूमिपूजन झालंय. त्यानंतर 2017 साली सदरचा रेल्वे मार्ग मंजूर होऊन त्यासाठी 2-3 वेळेला टोकन निधीही दिला गेलाय. त्यासाठी पिंक बुक मध्ये सुद्धा नोंद झाली आहे या रेल्वे मार्गाची आणि सगळ्या गोष्टी जवळजवळ 80% पूर्ण आहेत. फक्त 100 कोटी महाराष्ट्र सरकारनं आणि 100 कोटी वरच्या सरकारनं दिले की हा रेल्वे मार्ग मार्गी लागतोय. परंतु कुठं घोडं पेंड खाल्लंय हे कळेना झालंय. जर निधी या राजकीय लोकांनी मंजूर करून दिला तर फार लवकर हा मार्ग होण्यासारखा आहे. या मार्गामध्ये कुठेही अडथळे नाहीत, कुठलाही नद्या नाले वर खाल असा रस्ता नाही, सरळ मार्ग आहे आणि लवकरात लवकर होणारा मार्ग आहे. कोल्हापूरला खासदारांना आणि तिथल्या जनतेला रेल्वे पाहिजे, विमान पाहिजे, सगळं पाहिजे. आमच्या इचलकरंजीला आम्हाला का नको, आमच्या इचलकरंजीला सुद्धा आम्हाला रेल्वे पाहिजे आणि फार मोठं नाही, आम्ही 200 कोटी फक्त बजेट आहे तर ते मंजूर करून लवकरात लवकर हे द्यावं ही इचलकरंजी जनतेची मागणी आहे. आणि सगळ्या जनतेने आजपर्यंत आम्हाला भरभरून साथ दिली आहे या कामासाठी. 15,000 पत्र शाळेतल्या मुलांनी आणि नागरिकांनी लिहून मोदीजींना आणि रेल्वे मंत्री वैष्णवजींना रेल्वे खात्यात पाठवले आणि तरी सुद्धा जर शासनाला जाग येत नसेल तर इचलकरंजीचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. आणि लवकरात लवकर नेत्यांनी आणि सगळ्या गावच्या लोकांनी लक्ष घालून हा रेल्वे मार्ग खासदार आमदारांनी लक्ष घालून पूर्ण करावा एवढीच मी त्यांना या प्रसंगी विनंती करतो. खरं म्हणजे हे आंदोलन करायची पाळी यायलाच नको पाहिजे होती. 8-10 वर्षापासून हा प्रश्न चालू आहे आणि मंजूर होऊन सुद्धा 2017 साली मंजूर झालाय. आज 8-10 वर्ष व्हायला आली तरी जर तो होत नसेल त्यामुळे आम्हाला या रस्त्यावर उतरायची पाळी आली आहे आणि आंदोलन करायची पाळी आली आहे. खरं म्हणजे हे व्हायला नको पाहिजे होतं असं आम्हाला वाटतंय. दुःख होतंय या गोष्टीचं की आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. खरं म्हणजे लवकरात लवकर आता तरी तुम्ही हा मार्ग पूर्ण करावा एवढीच मी त्यांना विनंती करतो. आणि